बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 41 इसका कथन करने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 41 में बताया गया है कि गुरु की कृपा से भक्त को सभी प्रकार की सिद्धियाँ प्राप्त होती है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनकी कृपा प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा, उभा राहुनी सन्मुखा, कर जोडून ऐका, नमन करी साष्टांगी। जय जय सिद्धमुनी, तू तारक या भवारणी, नाना धर्म विस्तारोनी श्री गुरुचरित्र निरोपिले। तेने धन्य झालो आपण, प्रकाशविले महाज्ञान सुधारस, गुरुस्मरण प्राशान करविले दातारा। एक ऐसे माझी विनंती, निरोपावे आम्हा प्रती, तुमचे पूर्वजे कवणे रीती सेवा केली श्री गुरूंची। तुम्ही सिद्ध महाज्ञानी होता गुरु सान्निध्यानी, शिष्य दाहले कवणे गुणी निरोपावे स्वामिया। ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध सांगे विस्तारून, एक चित्ते करुणी मन ऐक शिष्या नामधारका। पूर्वी कथा सांगितले जे का गुरुसी भेटले, वासर ग्रामी होते भले पूर्वज तुमचे परियेसा। तयाचे नाम सायनदेव, केली पूजा भक्ती भावे त्यावरी, प्रीती अतिश्रेह आमचे श्री गुरु मूर्तीचा। तेथून आले दक्षिण दिशी, गाणगापुरी प्रेयसी, ख्याती जाहली दाही दिशी, कीर्ती वाढली बहुते परी। ऐकोनी येती सकळ जन, करीती श्री गुरुचे दर्शन, जे जे मनीची वासना पूर्ण होय परियेसा। येणे परी श्री गुरुमूर्ती, होते गाणगापुरी ख्याती, नाम नरसिंह सरस्वती, भक्तवत्सल अवधारी। तुमचा पूर्वज जो का होता सायनदेव नामे ख्यात, त्याने ऐकला वृत्तांत महिमा श्री गुरुयतीचा। भक्तिपूर्वक वेगेसी आला गाणगापुरासी, आनंद बहुमानसी, हर्ष निर्भर होऊनिया। दुरून देखता गाणगा भुवन, आपण घाली लोटांगण, करी तसे दंड प्रमाण येणे परी पातला। दंड प्रमाण करीत गेला विप्र मठात, देखले रूप मूर्तिवंत परात्पर श्री गुरूंचे। साष्टांगी नमस्कारित असे चरणी लोळत, केशे करुणी पाद झाडित, भक्तिभावे परियेसा। कर संपुट जो जोडुनी, स्तुती करी एकोध्यानी, त्रिमूर्ती तुझी म्हणून म्हणे श्री गुरु स्वामिया। धन्य धन्य जन्म आपुले, कृतार्थ माझे पितृ झाले, कोटी जन्म पाप गेले म्हणून चरणी लागला। जया जया गुरुमूर्ती, परमात्मा परमज्योती, त्राही त्राही विश्वपती, श्री नरसिंह सरस्वती स्वामिया। तुझे चरण वर्णावयासी, शक्ती कैकी अम्मासी, परमात्मा तुझी होसी, भक्तवत्सला स्वामिया। तुमच्या चरणाची प्रौढी, वस्ती तेथे तीर्थे क्रोडी, वर्णिती स्तुती घडोघडी, चरण पवित्र वितत पुराण। त्रिमूर्तीचा अवतार, मज दिससी साक्षात्कार, भासत असे निरंतर, त्रिमूर्ती तुझी होशी। ब्रह्मा तुझी केवळ, हाती दंड कमंडळ, अमृत भरते सदा जळ, प्रोक्षिता प्रेतासी जीव येती। दंड धरिला या करणे, शरणागता ते रक्षणे, दुरीत दैन्य निवारणे, भक्तवत्सल तुची होसी। रुद्राक्षमाळा भस्मधारण, व्याघ्र चर्माचे आसन, अमृत दृष्टी इंदुनयना, क्रूर दृष्टी अग्निसूर्य। चतुर्विध पुरुषार्थासी, भक्तजना तुची देस
देसी तूची रुद्र सत्य होसी, नरसिंह सरस्वती जगद्गुरु विष्णू ऐसे तुझे गुण, पितांबर पांघरुण तीर्थ समस्त तुझे चरण, कामना पूर्ती भक्ताच्या वादेसी कन्यापुत्र देसी, शुष्क काष्टा वृक्ष करीसी, दूभ दिसी वांध महिषी, अन्नपूर्णा तुम्हा जवळी विष्णुमूर्ती तुझी जाण, साक्षी पवा पया कारण त्रिविक्रम भारतीसी खुण, विश्वरूप दाविलेसी म्हणविले वेद पतिका करवी, अपार महिमा जाहली पूर्वी, त्रिमूर्ती अवतारुणी पृथ्वी आले ती भक्त तारावया, येणे परी स्तोत्र करी पुन्हा पुन्हा नमस्कारी, सद्गदित कंठ भारी रोमांच उठिले, आनंद जळलोचनी निघे संतोषे बहुमनी, नवरस भक्ती करुणी स्तुती केली श्री गुरूंची, संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया विप्रा आश्वासिती, माझा हस्त ठेविती परमभक्त तुझी आम्हा, तू आजे का स्तुती केली तेने माझे मन झाले, तुझ ऐसे वरदान निधले वंशोवंशी माझे दास, ऐसा वर देवनी श्री गुरुमूर्ती संतोषोनी, मस्तकी हस्त न्यासुनी म्हणती जाई संगमासी, स्नान करुनी संगमासी पूजा करीगा अश्वस्थासी, त्वरित यावे मठासी भोजन करी आम्हा पंक्ती, येणे परी श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती, गुरु निरोप देणे रीती, आता तो स्नान करुनी षडोपचारे श्री गुरुसी, पूजा करी भक्तीसी, अनेक परीचे पक्वान्यसी, मी भिक्षा केली श्री गुरुते, भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती तया विप्रा आपले पंक्ती, समस्त शिष्यावनी प्रीती ठाय देती आपुले जवळी, भोजन झाले श्री गुरुसी शिष्या सहित विप्रासी, संतोषोनी आनंदेसी वैसले होते मठात, तया विप्रसायन देवासी श्री गुरुपुस्ती प्रियसी, तुझे स्थान कवण देशी, कलत्र पुत्र कोठे असती, पुस्ती क्षेम समाधान, कैसे तुमचे वर्तमान, कृपा असे परिपूर्ण म्हणून पुस्ती संतोषे, ऐकोनी श्री गुरुचे वचन, सायन देव सांगे विस्तारून, कन्या पुत्र बंधुजन क्षेम असती स्वामिया, उत्तर कंची म्हणजे ग्रामी, वसोनी असतो आम्ही तुझे कृपेने समस्त क्षेमी, असो देवा कृपा सिंधू, पुत्रवर्ग बंधुजन करीती संसार यातना, आपुली मनीची वासना करीन सेवा श्री गुरुची, सेवा करीत श्री चरणासी असेल स्वामी परियेसी, ऐसे माझे मानसी निर्धार असे देवराया, ऐकोनी दयाचे वचन श्री गुरु म्हणती असून, आमची सेवा असे कठीण आम्हा वास बहुता ठाई, ऐसे समयी अरण्यात अथवा राहू नगरात, आम्हा सवे कष्ट बहुत तुम्ही केवी साहू शका, येणे परी श्री गुरुमूर्ती तया विघ्ना निरोपिती, ऐकोनी विनवी मागुती, म्हणे स्वामी अंगीकारू, गुरुसेवा करी लोभ नर, तोची उत्तरे पैल पार, त्यासी कैचे दुःख घोर, सदा सुखी तोची होय, बहुविध पुरुषार्थ देऊ शके श्री गुरुनाथ, ल्यासी नाही यमपंथ, गुरु भक्ती करणे मुख्य, येणे परी श्री गुरुसी सायन देव भक्तीसी, विनवितसे परियेसी संतोषले श्री गुरुमूर्ती, श्री गुरु तया विप्रा म्हणती, जैसे असेल तुझे चित्ती, दृढ असेल मनी भक्ती, तरित करणे अंगीकार, स्थिर करून अंतःकरण, करिता सेवा श्री गुरुचरण, झाले मास 3 जाण, ऐसा शिष्य नामकरणी, वर्तता ऐसे एके दिवशी श्री गुरु गेले संगमासी, सवे घेतले तयासी, समजता ते वारुणी, भक्तांचे अंतःकरण पाहावया गेले श्री गुरु आपण, पूर्वज तुमचा बोळा जाण, जातसे समागमे, भक्तासहित संगमासी, गेले श्री गुरुनिशी समयासी,
बैसते झाले अश्वस्थासी, सुख गोष्टी करीत देखा. दिवस गेला अस्तमानी, श्री गुरु विचार करती मनी. दृढ व्हावे अंतःकरण कैसे असे पाहू म्हणती. उठविती वारा अवचिती, तेणे वृक्ष पडो पाहती. पर्जन्याला महाख्याती, मुसळधारा वर्षती. जो का विप्र होता जवळी, सेवा केली त्यावेळी. आश्रय केला वृक्षातळी, वस्त्रे करुणी श्री गुरुसी. पर्जन्य वारा समस्त देखा, साईतले आपण भावे ऐका. उभा राहुनी सन्मुखा सेवा करी परियेसा. येणे यामदोनी पर्जन्याला महाक्षोणी. आणिक वारा उठोनी वाजे शीत अत्यंत. श्री गुरु म्हणती विप्रासी, शीत दाहले बोवसी. तुवा जाऊनी मठासी, अग्नी आणावा शेकावया. श्री गुरु निरूपे तत्क्षणी, एको भावे धरुनी मनी. निघाला विप्र महाज्ञानी, आणावया वैश्वानर. निघाला शिष्य देखोनी, श्री गुरु म्हणती हसोनी. नको पाहू आपले नयनी, उभय पाशपुरी परियेसा. श्री गुरु निरोप जेणे परी, निघाला जाहला झटकरी. न दिसे वाट अंधकारी, खुणे खुणे जातसे. अंधकार महाघोर, पाऊस पडे धुर. न दिसे वाट परिकर, जातो भक्त परियेसा. मनी ध्यान श्री गुरुसी, जातो मार्गे परियेसी. लावला विविध संधीसी, तेणे तेजेसे जातसे. येणे परी द्विजवर, पावला त्वरित गाणगापूर. वेशी पाशी जाऊनी थोर, अहंकारितले द्वारपाळा. तयाची सांगता वृत्तांत, आणून दिदला अग्नी त्वरित. तो घालून भांडियात घेऊन गेला परियेसा. न दिसे मार्ग अंधकार, विजेच्या तेजे जातो नर. मनी करीत असे विचार, श्री गुरूंनी माते निरोपले. दोन्हीकडे न पाहे म्हणती, श्री गुरु माते निरोप देती. याची कैसी आहे स्थिती, म्हणून पाहे तैवेळी. आपले दक्षिण दिसेशी, पाहतो देखे सर्पासी. भिवूनी पळता उत्तरेसी, अद्वत दिसे महानाग. 5 फडेचे दिसती दोन्ही, सर्वेची येताती धावूनी. विप्रभ्याला आपले मनी, धावतसे भिवूनिया. वाट सोडूनिया जाय राणी, सर्वोची येती सर्प दोन्ही. तेव्हा विप्र भिवूनी अतिशीघ्र जातसे. स्मरता झाला श्री गुरुसी, एको भावे धैर्यसी. जातो विप्र शीघ्रेसी, पाकता संगमा जवळीके. दुरुनी देखे श्री गुरुसी, सहस्त्र दीप ज्योतिसी. दिसती विप्र बहुतसी, वेदध्वनी ऐकतसे. जवळी जाता द्विजवरू, एकले दिसती श्री गुरु. गेला समस्त अंधकारू, दिसे चंद्र पौर्णिमेचा. प्राजक्त केले अग्निसी, उजेड झाला वसी. झाला विप्र सावदेसी, पाहतसे गुरु ते. दोन्ही सर्प येऊनी, श्री गुरु ते वंदोनी. सर्वेच गेले निघोनी, पूर्वीच विप्र भ्याला असे. श्री गुरुपुरा पुस्ती विप्रासी, का भयाभीत झालासी. आम्ही तुझे रक्षावयासी, सर्प दोन्ही पाठविले. न धरी भय आता काही, आमची सेवा कठीण पायी. विचारुनी आपुल्या देही, अंगीकारावी गुरुसेवा. गुरुभक्ती म्हणजे असे कठीण, दृढ भक्तीने सेवा करणे. काळी काळातेन घेणे, तया शिष्ये परियेसा. सायनदेव त्यावेळी, लागत असे श्री गुरुचरण कमळी. विनवत असे करुणा बहाळी, कृपा करी म्हणोनिया. गुरुभक्तीचा प्रकारू, निरोपावा माते श्री गुरु. जेणे माझे मन स्थिरू, होऊन राहे तुम्हा जवळी. श्री गुरु म्हणती विप्रासी, सांगेन कथा असे सुरसी. न गमे वेळ रात्रीसी, ब्राह्मण मुहूर्त होय तत्व. पूर्वी कैलास शिखरेसी, बैसता होता व्योमकेशी.
अर्धांगी पार्वती सरती एकांती होती ते जाणा. गिरजा पुसे सिर ईश्वरासी गुरु भक्ती म्हणजे आहे कैसी. विस्तारून आम्हासी सांगा म्हणे तैवेळी. शंभू सांगे गिरिजेसी सर्व साध्य गुरुभक्तीसी करावी एको भावेसी. जोची शिव तोची गुरु त्याचे एका आख्यान सांगेन तुझं विस्तारून. एक चित्त करुणी मन ऐक गिरिजे म्हणत ते. गुरुभक्तीचे सुलभपण तात्काळ साध्य होय जाण. अनेक तप अनुष्ठान करीत विलंब परियेचा. नाना तप अनुष्ठान करती महादान. त्याते होय महाविघ्न साध्य होता दुर्लभ. जो गुरुभक्ती करीत साध्य होय तात्काळ. यज्ञदान तपफळ सर्व सिद्धी त्यासी होय. सुलभ असे अप्रयास जे जाणती गुरुचा वास. भक्तिभावे धरुणी कास आराधावा श्री गुरु. याचा एक दृष्टांत सांगेन एक ऐसे चित्र. ब्रह्माचा अवतार व्यक्त तसा ब्रह्मा परियेचा. त्यासी झाला एक पुत्र अति लावण्य सुंदर. सकत कर्म कुशल धीर योग्य झाला उपनयना. त्वष्टा ब्रह्मापुत्रासी व्रतबंध करी परियेसी. करावया विद्याभ्यासी गुरुचे घरी निरविला. गुरूंची सेवा नाना परी करीतसे ब्रह्मचारी. वर्तता ऐसे परी अपूर्व एक वर्तले. वर्तता ऐसे एके दिवशी आला पर्जन्य पौवशी. पर्णशाळा परियेसी गळत होती गुरूंची. त्यावेळी शिष्यासी निरोप दिला गुरुकैसी. त्वरित करावे आम्हासी गृह एक दृढ असे. पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत परियेसी. गृह करावे दृढेसी कधी जीर्ण नवे ऐसे. न तुटे कधी राहे स्थिर. दिसावे रम्य मनोहर असावे सर्व परिकर. शीघ्र करी गा ऐसे गृह. ऐसा गुरु निरूप देती तेची समय गुरुची सती. सांगत असे अतिप्रीती माते कंचुकी आणावी. नसेल विणली अथवा शिवली विचित्र रंगे पाहिले केली. माझे अंगाप्रमाणे वाहिली त्वरिताणी म्हणत असे. गुरुपत्र म्हणे त्यासी सांगेन ऐक तुम्हासी. पादुका आणाव्या मदयसी चाले जैसी उदकावरी. अथवा चिखल न लागे तयसी न व्हावी अधिक पापासी. जेथे चिंतू मानसी तेथे घेऊनी जायसे. इतुकिया अवसरी गुरु कन्या काय करी. जाता जाता पालवधरी आपणासी काही आणावे. तनावडे दोन्ही आपणासी घेऊनी यावे परियेसी. आणि का आपणा खेळावयासी घरकुल एक आणावे. कुंजराचे दंत परवे गुरुकुल तुवा करावे. एक स्तंभी असावे कधी न तुटे नोहे जीर्ण. जेथे ठेवी मी तेथे यावे. सोपस्कारासहित आणावे. पाठ ठाणवी असावे तया घरा भीतरी. सदा दिसावे नूतन वावरत असावे आपण. करावया पाक यत्र मडकी करून आणि पा. आणि का सांगेन मी तुझं रांधणे करावया शिकवी मज. पाक केलिया उष्ण सहज असो नये अन्नदाना. पाक करता मडकेसी न लागे काजळ परियेसी. आणून देगा भांडीयेसी. आणि का सांगेन मी तुझं. गुरुकन्यायसे म्हणे अंगीकारिले शिष्य राणे. नियता झाला तक्षणे महारण्य प्रवेशता. मनी चिंता भाऊ करी आपण बाळ ब्रह्मचारी. काय जाणे त्याची परी केवी करू म्हणत असे. पत्रावळी करून देणे इतके माते कधी होणे. समस्त असे एक ध्याने श्री गुरुचे चरण देखा. म्हणे आता काय करू माते कोणा दारू. कोण ठेविल माझा गुरु शीघ्र इतुके न करिता. कवणापाशी जाऊ शरण राखील कोण माझा प्राण. कृपा निधी गुरुविण ऐसा असेल कवणाता.
जरी न ऐके गुरुचे बोल, शाप देईल तत्काळ, ब्रह्मचारी आपण बाळ म्हणून अंगीकार केला. काय गती आपणासी, शरणा जाऊ कवणापाशी, अशक्त बाळ या कामासी, अंगीकार का केला. गुरुवाक्य मत कारण, माते न करी निर्वाण, वेची न आता माझा प्राण, गुरु निरूप करीन मी. ऐसा महारण्यात जातो बाळ चिंता करीत, श्रमेनिया अत्यंत निर्वाण मानसे निघाला. पुढे जाता मार्गात भेटला एक अवधूत, ब्रह्मचारी ते देखत, पुसता झाला तैवेळी. कवण बाळ कोठे जासी, चिंता व्याकुळ मानसी, विस्तारुणी आम्हासी सांग म्हणे तैवेळी. ऐसे म्हणता ब्रह्मचारी जाऊन तया नमन करी, म्हणे स्वामी तारी तारी चिरा सागरी पोहतसे. भेटलासी तू निधानू जैसी वत्सा लागी धेनू, दुःखिष्ट जाहलो होतो आपण देखता, मन माझे निवाले. जैसे चकोर पक्षी आते, चांदणे येता मन हर्षते, जैसा तुझा दर्शन मात्रे आनंद झाला स्वामिया. माझे पूर्वाजित पुण्य काही होते म्हणून, तू भेटलासी निधन कृपा सिंधू परमपुरुषा. सांगा आपले नाम कवण, येणे चाहले कोठून, निर्मनुष्य महारण्य मध्ये तुवा भेटलासी. होशील तुझी ईश्वर माते, कृपा केली गुरु, तुझ देखता मनोहरू अंतःकरण स्थिर झाले. का होशील कृपाळू, सत्य तुझी भक्ती वत्सलू, मी तुझा दास बाळू म्हणून चरणी लागता. नमिता तया बाळकासी, उठवितसे तापसी, अलिंगोनी महाहर्षी आश्वासितसे तैवेळी. मग पुसता जाहता वृत्तांत, बाळक सांगे समस्त, गुरूंनी मागितली जे जे वस्त. कवणे परी साध्य होय आपण काळ ब्रह्मचारी, जे न होय कामाधिकारी. पुढिलो चित्ता सागरी, तारावे स्वामी म्हणतसे. मग म्हणे अवधूत तया बाळका ते अभय देत, सांगेन एक तुझ हित, जेणे तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधन ऐसे एक निदान, काशीपुर महास्थान सकळांविष्टे साधतीत. 5,7 कोटी असे क्षिती, तया वेगळी विख्याती, विष्णुमुख प्रतापती तेणे कर लांछते. ब्रह्मा सृष्टी रचासी, वर लाजला प्रियसी, वर दिसला विष्णूसी, समस्त सृष्टी पोसावया. काशीपुर असे महास्थान, तुझा जातीची जाण, होईल तुझी मनकामना, संदेहन धरी मनात. तू जावे त्वरितसी, जे जे वसे मानसी, समस्त विद्या लावसी, तुची होसी विश्वकर्मा. चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतील तेथे त्वरित, या परता आणि स्वार्थ काय असे सांगू मज. तो देव असे दयाळू, विचित्र असे त्याचा खेळ, उपमन्यू म्हणितसे बाळ त्यासी दिसला क्षीर सिंधू. नामानंद कानन विख्यात असे स्थान, समस्तांची मनकामना तै ठाई होतसे. नामसे पुरी काशी, समस्त धर्माची राशी, सकळ जीवजंतूसी मोक्षस्थान परियेसा. वाच करती तये स्थानी, त्या ते देखलाची नयनी, जाती दोष पळवणी स्थान महिमा काय सांगू. ऐसे काशी स्थान असता, का बा करीती तू चिंता, तेथील पुण्य वर्णिता अशक्य माझे जीवेती. तया काशी नगरात जे जन तीर्थे हिंडत, अनेक पावती पुण्य बहुत, अश्वमेघ फळ असे. धर्म अर्थ काम मोक्ष, जे जे म्हणी तुझे काक्ष, जाताची होईल साक्ष, संदेह न धरी मनात. ऐकोनीय ब्रह्मचारी साष्टांगी नमन करी, कोठे आहे काशीपुरी आपण असे अरण्यात. आनंद कानन म्हणती, स्वर्गीय असे का भूमीसी, अथवा जाऊ पाताळासी, कोठे असे सांग मज. या संसार सागरासी, तरावया तुझी ओसी, ज्ञान माते उपदेशी, तारी माते स्वामिया. ऐसा काशीपुरासी, माते कोण नेल हर्षी, विनवू जरी मी तुम्हासी, घेऊन या जावे म्हणून या. कार्य असलिया तुम्हासी, मद कैसी बुद्धी देसी,
तुम्ही बालक तुम्हासी म्हणून चरणी लागला. ऐसे म्हणता तापसी आपण नेन म्हणे हर्षी तुझ करिता आपणासी यात्रा घडे लाभ थोर. या करता आम्हासी काय लावसे विशेषी वृथा जन्म मानवासी काशीवास न करिता. तुझ करिता आपणासी दर्शन घडे पुरिकासी चला जाऊ या तुरितसी म्हणून दोघे निघाले. मनोवेगे तात्काळी पातले विश्वेश्वराजवळी तापसी म्हणे त्यावेळी बाळा यात्रा करी आता. बाळा म्हणे तापसीसी स्वामी माते निरुपदेसी नेणो यात्रा ऐकैसी कवणे परी राठावे. आपण बाळ ब्रह्मचारी नेणे तीर्थ कवणे परी कवणे विधिपूर सरी विस्तारुनी सांग मद. तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी तुवा करावे भावेसी नेणे भक्ती पूर्वक. पहिले मणिकार्णिक केसी स्नान करणे नेमेसी जाऊन या विनायकासी पांचाठाई मावे. मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा पुनरपी यावे गंगा तीरा माणिक कर्णिका स्नान करावे. माणिक कर्णिकेश्वर पूजा करी निर्धार जाऊन कामळाश्वर तर पूजा करी गा भावेसी. पुढे ईश्वर वासुकीशी पूजा करी गा भक्तीशी पर्वतेश्वर पूजोनी हर्षी गंगा केशव पूजी मग. ललिता देवी पूजोनी मग जावे तेथुनी जरा संदेश्वर सुकुनी पूजा करी गा भक्तीसी. सोमनाथ असे थोर पूजावा शूळ टंकेश्वर दया पुढे वराहेश्वर पूजा करी वा ब्रह्मेश्वरी. अगस्तेश्वर कश्यपासी पूजा करी गा हरिकेश वनेश्वरासी. वैद्यनाथ महर्षी धृतेश्वरा पूजी मग. गोकर्णेश्वर असे थोर पूजा करी गा हटकेश्वर अस्तिक्षेप तटाकरीत कतीर किकसेश्वर पूजावा. भारभूतेश्वरासी पूजा करी गा भावेसी चित्रगुप्तेश्वरासी चित्रघंटेसी पूजावे. पशुपतीश्वरनिका पूजा करुनी बाळका पितामहेको जोका त्या ईश्वराचे पूजावे. कलशेश्वर वंदुनी पुढे जावे कोमनी चंद्रेश्वरासी नमुनी पूजा करी गा वीरेश्वरा. पुढे पाजी विष्टेश्वर त्यानंतर अग्नीश्वर मग पूजले नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर पूर्वी जाण. चिंतामणी विनायका सेवा विनायक देखा पूजा करून ऐका वसिष्ठ नामदेव मग पूजी. पुढे त्रिसंदेश्वर पूजी लिंग असे थोर विशालाक्षी मनोहर धर्मेश्वर पूजी मग. विश्वबाहू पूजानिका पुढे अशा विनायका वृद्धादित्य असे चोका पूजा करी गा मनोभावे. चतुर्वक्तेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजा करी गा ब्राह्मेश्वर अनुक्रमे करुनिया. मन प्रकामेश्वर असे खूण पुढे ईश्वर ईशान चंडी चंडेश्वर दान पूजा करी गा भक्तीसी. पूजी भवानी शंकर ढुंडी राज मनोहर आरती राजराजेश्वर लागतीश्वर पूजिते मग. नकुलीश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीसी परान्य परद्रव्येश्वरासी प्रतिगृहेश्वर पूजी मग. निष्कलंकेश्वर थोर असे लिंग मनोहर पूजी मार्कंडेश्वर अप्सरेश्वर पूजी मग. संगमेश्वर पूजन ज्ञानवापी करी स्नान ज्ञानेश्वरा अर्जुन नंदिकेश्वरा पूजी मग. तारकेश्वर थोर लिंग असे मनोहर पूजी महाकाळेश्वर दंडपाणी पूजी मग. महाश्वरा ते पूजोनी अर्ची मोक्षेश्वर ध्यानी वीरभद्रेश्वर सुमनी पूजा करी गा बाळका. अविमुक्तेश्वरापाशी तुवा जाऊन या हर्षी पूजा करी गा भावेसी मोदादी पंचविनायका. आनंद भैरव पूजा करी पुनरपी जाप महाद्वारी जेथे असे मनमथारी विश्वनाथ परियेसा. बाळात्वा येणे परी अंतर्गृह यात्रा करी मुक्ती मंडप भीतरी जाऊनी मंत्र म्हणा.
पाठवा. अंतर्गृहस्थ यात्रेय यथावद्या मया कृता न्यून ती रिक्तया शंभू प्रियता मनया विभू. ऐसा मंत्र जपुनी विश्वन नथाते नमुनी मग निघावे तेथुनी दक्षिण मानस यात्रेसी. मणिक कारणिकेसी जाऊनी स्नान उतारवयासी उत्तरवाहिनी विश्वनाथाचे पूजोनी संकट पावे यात्रेसी. तेथून यावे अर्ची मोदादी पंचविनायकासी पूजा करावे भक्तीसी. धुंडीराज पूजी मग पूजा भाऊनी शंकरा दंडपाणी नमन करा. विशालाक्ष अवधारा पूजी तू भक्तिभावे. स्नान धर्मकुपेसी श्रद्धा दिविधी करा हर्षी. पूजा धर्मेश्वरासी गंगा केशव पूजी करी. पूजा विदेवी ललिता जरा संगेश्वर नमिता. पूजी मग सोमनाथा वराहेश्वरा भक्तीसी. दशाश्वमेघ तीर्थेसी स्नान श्राद्ध विधी करा हर्षी. प्रयाग तीर्थी पर्येसी स्नान करा श्राद्ध कर्म. पूजोनिया प्रयागेश्वरासी दशाश्वमेघ ईश्वरासी. पूजा करिया भक्तीसी शीतलेश्वरासी पूजिजे. अर्ची मग बंदी देवी सर्वेश्वरी मनोभावी. धुंडी राजा भक्ती पुआ पूजा करिगा ब्रह्मचारी. तिळ भांडेश्वर देखा पूजा करी पुढे का. रेवा कुंडी स्नान निका मानस सरोवरी मग स्नान. श्रद्धादी पितृतर्पण मानेश्वर पूजन. मनकामना पावणे एक बाळा ब्रह्मचारी. केदार कुंडी स्नान करावे तेथे तर्पण. केदारेश्वर पूजन गौरी कुंडी स्नान करी. वृद्ध केद्वारेश्वर पूजी हनुमंतेश्वर. रामेश्वर मनोहर पूजोनी श्राद्ध कुमी कुंडी. सिद्धेश्वराची करी नमन करुनी स्वप्नकुंडी स्नान. स्वप्नेश्वराची पूजन स्नान करीगा संगमात. संगमेश्वर पूजन लोलार्क कुपी करी स्नान. श्रद्धादी कर्मे आचरोन गती प्रदीप ईश्वरासी. पूजावे अर्कविनायका पाराशरेश्वराधिका. पूजा करुनी बाळका सन्नी हस्य कुंडी स्नान करी. कुरुक्षेत्र कुंडी देखा स्नान करावे विशेखा. सुवर्ण दिनान निका तिथे तुम्ही करावे. अमृत कुंडी स्नान निका पुरती दुर्गा विनायका. दुर्गा देवीची बाळका पूजा करी मनोभावे. पुढे 64 योगिनी पूजा करी गाय कोमनी. कुक्कुट द्विजाते वंदुनी मंत्र तेथे जपावा. वारण्यस्या दक्षिणे गे कुटो नाम वै द्विजः. तस्य स्मरण मात्रेण सुस्वप्नो भवेत. मानसोपवासासी पूजिजे गोई बाईसी. कवाडे घालून यातीसी टोले तीन मारावे. पूजा करी रेणुकेसी पुढे स्नान करावे हर्षी. शंखोद्वारा कुंडेसी शंख विष्णू पूजिजे. कामाक्षी कुंडी स्नान कामाक्षी देवी पूजन. अयोध्या कुंडी करी स्नान रामसीता पूजावी. लवाकुशा कुंडी स्नान लवकुशांचे पूजन. लक्ष्मी कुंडी स्नान लक्ष्मीनारायण पूजिजे. सूर्यकुंडी करी स्नान श्राद्ध कर्म आचरेन. सांबादित्य पूजन जावे पुढे बाळका. वैद्यनाथ कुंड परवे तेथे स्नान करावे. वैद्यनाथाचे पूजावे एक उभावे करोनिया. गोदावरी कुंडेसी स्नान करा भक्तीसी. गौतमेश्वर लिंगासी पूजावे तवा ब्रह्मचारी. अगस्त्य कुंडी जाऊनी स्नान करी मनापासूनी. अगस्त्योश्वरा ते पूजोनी वंदन करी भक्तिभावे. शुक्रपूजी स्नान करावे शुक्रेश्वराचे अर्चनी. मग पुढे अन्नपूर्णा पूजा करी गाभावेसी. धुंडीराज पूजन ज्ञानवापी करी स्नान. ज्ञानेश्वर अर्जुन दंडपाणीसी पूजी मग. आनंद भैरवासी वाटणी महाद्वारा जाऊनी. साष्टांगेसी नमुनी विश्वनाथा अर्चिजे.
ऐशी दक्षिण मानस यात्रा असे विशेष ब्रह्मचारी गा हर्षे योगीराज सांगत असे. आता उत्तम मानसासी सांगेन विधी आहे कैसी संकल्प करुनी मानसी निघावे तुवा बालका. जाते पंचगंगेसी स्नान करावे महाहर्षी कोटी जन्म पापनासी प्रख्यात असे पूर्णातरी. पंचगंगा ख्याती नामे आहेत सांगेन उत्तमे किराणा धूत पापा नाम तिसरे पुण्य सरस्वती. गंगा यमुना मिळून 5 नामे विख्यात जाण नामे असती सगुण एक बाळा एक चित्ते. कृतयोगी त्या नदीसी धर्म नदी म्हणती हर्षी धूत पाप नाम तिसी त्रेयायुगी अवतारा. बिंदू तीर्थद्वारी नामदान सविस्तारी का कलियुगा भितरी नामदाना पंचगंगा. प्रयागासी माघमासी स्नान करता फळेसी यावनी पुण्य अधिकेसी पंचगंगेसी कोटी गुण. ऐसा पंचनतीसी स्नान करता भावेसी एको भावे बिंदू माधवासी पूजा करिगा केशवा. गोपाल कृष्णासी पूजोनी मग जावे नरसिंह भूतनी मंगळा गौरीसी वंदुनी कबसतेश्वर पूजी मग. मयूख्यादित्य पूजेसी तुवा जावे भक्तीसी पुनरपी जावे हर्षी विश्वेश्वर दर्शना. मागुती मुक्ती मंडपासी जावे तुवा भक्तीसी संकल्पावे विधीसी निधावे उत्तर मानसा. मग निघाले तेथून आदित्या ते पूजन अमोदकेश्वर अर्चन पापभद्रेश्वरा पूजिजे. नवग्रह ते पूजनी काळ भैरवा ते पूजा ध्यानी क्षेत्रपाळा अर्चोनी काळ तुपी स्नान करी. पूजा करुनी काळेश्वरा हसतीर्थी स्नान करा. श्रद्धादी पितृकर्माचरा एक बाळा एक चित्ते. कृती वासेश्वर देखा पूजा करुनी बाळका पुढे जाऊन एका शंखपापी स्नान करी. येथे आचमने करुनी तिनी रत्नेश्वरा ते पूजोनी सतीश्वरा अर्चोनी दीक्षेश्वर पूजी मग. चतुर्वल्केश्वर पूजा करी गा बाळा तू जा पुढे स्नान करणे काता वृद्धपाळ उपा जाई. काळेश्वरा पूजन तुवा जावे भक्तिनी अपमृतेश्वरा पूजन ध्यान करी गा बाळका. मंदाकिनी स्नान करावे मध्वये मेश्वरा ते पूजणे तेथुनी मग पुढे जाणे चंबुकेश्वरा पूजावया. वक्रतुंड पूजेसी तुवा जावे भक्तीसी दंडखात कुपेसी स्नान श्राद्ध तुम्ही करा. पुढे भूतभैरवासी पूजिजे जयगेश्वरासी जयगीश्वगुहेसी नमन करुनी पुढे जावे. घटाकुमंडीत स्नान करी व्याघ्रेश्वरा ते नमस्कारी कुंदुकेश्वरा ते औचारी पूजा करी गा भक्तीसी. ज्येष्ठवापी स्नान करणे ज्येष्ठेश्वरा ते पूजणे सर्वोची तुवा पुढे जाणे स्नान करणे सप्तसागरा. तेथोनिया वाल्मिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी भीम लोटा जाऊनी हर्षी भीमेश्वर पूजावा. मातृपितृकुंडेसी करावे श्राद्ध विधीसी पिशाच मोचन पूजेसी पुढे जावे अवधारा. पुढे कपदिकेश्वरासी पूजा करी गा भक्तीसी कर्कोटक वापीसी स्नान करी गा बाळका. कर्कोटक ईश्वरासी पूजा करी गो भक्तेसी पुढे ईश्वर गंगेसी स्नान दान करावे. अग्नीश्वराचे पूजेसी तुवा जाते भक्तीसी चक्रकुंडी स्नानासी श्रद्धादी कर्मे करावी. उत्तकारक पूजन मत्स्योदरी करी स्नान ओंकारेश्वर अर्चन कपिलेश्वर पूजले मग. ऋणमोचन तीर्थासी श्राद्ध करा भक्तीसी पापमोचन तीर्थासी स्नान श्रद्धादी करावे. कपालमोचन तीर्थी स्नान करावे श्रद्धादी पर्ण कुल स्तंभा जाऊन पूजा करी गा भक्तीसी. असे तीर्थवैतरणी स्नान श्रद्धा कराया स्थानी विधीपूर्वक गोदानी देता पुण्य बहुत असे. मग जावे कपिलाधारी स्नान श्राद्ध तुम्ही करा सवस्तेशी द्विजवरा गोदान द्यावे परियेसा. ऋषभध्वजा ते पूजन मग निघावे तेथून ज्वाला नरसिंह वेदोन
वर्णासंगमी तुम्ही जावे. स्नान श्रद्धा करुनी केशवादित्य पूजनी आदिकेशव वंदुनी पुढे जावे परीसा. प्रल्हाद तिथे असे बरवे स्नान श्राद्ध करावे. प्रल्हादेश्वरा ते पूजावे एक भावे परीसा. पिली पिता तीर्थ थोर स्नान तेथे करणे मनोहर. पूजोनिया त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वर पूजिले. पुढे जावे महादेवाची पूजा करावी भक्तीसी. नर्मदेश्वर हर्षी एक भावे अर्चावा. गंगा यमुना सरस्वती ईश्वराशी लिंग तिन्ही विशेषी पूजा करावी या गा भक्तीसी. कामतीर्थे मग पाहे कामेश्वराची पूजनी. गोप प्रतार तीर्थ स्नानी पंचगंगेची जाऊनी स्नान माभक्ती करावे. माणिक कर्णिका स्नान करणे जलाशयी ते पूजने. हनुमंता ते नमन करणे मोदादी पंच विनायका. पूजावे अन्नपूर्णेसी धुंडी राजा प्रियेसी. ज्ञानवापी स्नानेसी ज्ञानेश्वर पूजावा. पूजी दंडपाणी मोक्ष लक्ष्मी विलासासी. पूजा पंचपांडवासी द्रौपदी द्रुप विनायका. पूजा आनंद भैरवासी आवी मुक्तेश्वरा हर्षी. पूजोनी संभ्रमेसी विश्वनाथा सन्मुख. तर मानस यात्रेय यथावद्या मया कृता. न्यून्यतिरिक्तया शंभू प्रियता मनया विभू. ऐसा मंत्र जपुनी साष्टांगी नमन करुनी मग निघावे तेथुनी पंचक्रोश यात्रेसी. संकल्प करुनी यमनी जावे स्वर्गद्वार भवनी. गंगा केशवापासोनी हरिश्चंद्र मंडपा. स्वर्गद्वाराचे जाण मणिकर्णिका तीर्ण. तुवा तेथे जाऊन संकल्पावे विधीसी. हविष्यान्य पूर्ण दिवशी करोनी असावे सुचीसी. प्रातःकाळी गंगेसी स्नान आपण करावे. धुंडीराजा प्रार्थोनी मागावे करुणा वचनी. पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परीसा. सांगेन नमोनी जावे मग विश्वनाथ भोनी. मग निघावे तेथुनी भवानी शंकर पूजावया. जावे मुक्ती मंडपासी नमोनी निघावे संतोषी. धुंडीराज पूजेसी पुनरुक्ती जावे परीसा. मागुती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा. मोदादी पंचविघ्नेश्वरा नमन करी दंडपाणीसी. पूजा आनंद भैरवासी मागुनी यावे माणिक करण्यासी. पूजोनिया माणिक कर्णेश्वरासी सिद्धी विनायका पूजावे. गंगा केशव पूजनी ललिता देवी नमोनी. जरासंगेश्वर आपण ध्यानी. दालश्वरासी मग पूजी. सोमनाथासी पूजा करी पुढे शूलकंठेश्वरी. पूजा करी वरानेश्वरी. दाश्वमेधी पूजी मग. बंदी देवासी वदोनी सर्वेश्वराचे दर्शन करुनी. केदारेश्वरा ध्यानी हनुमंतेश्वराची पूजावे. पूजा करी संगमेश्वरी लोलकारका अवधारी. अर्कविनायक पूजा करी दुर्गा कुंडी स्नान मग. दुर्गा देवी पूजने अर्ची दुर्गा गणेश्वर ध्यानी. पुनर्दर्शन दे म्हणून प्रार्थवी तिथे प्रियेसा. विश्वक्सेन ईश्वरासी कर्दम तीर्थी स्नान हर्षी. कर्दमेश्वर पूजेसी तुवा जावे भक्तीने. मग जावे कर्दम कुपीसी पूजी तुवा सोमनाथासी. विरूपाक्षलिंगाची पूजा करी गा ब्रह्मचारी. पुढे जावे नीलकंठाची पूजा करावी गा भक्तीसी. कर जोडुनी भावेसी कर्दमेश्वर स्मरावा. पुन्हा दर्शनामासी दे म्हणावे भक्तीसी. मग निघावे वेगेसी. नागनाथे पूजिते पुढे पूजले चामुंडेसी. मोक्षेश्वर प्रियेसी करुणेश्वर भक्तीसी पूजा करी गा बाळका. वीरभद्र पूजेसी जावे तिथून द्वितीय दुर्गेसी. विकटाक्ष देवीसी पूजा करावे गा मनोभावे. पूर्वी भैरव उन्मत काळकुट देव ख्यात. विमल दुर्गा विचित्र पूजा करी गा बाळका. पूजावे महादेवासी नंदिकेश्वर पूजी भरवसी. भृंगेश्वर विशेषी पूजा करी गा मनोभावे. गणप्रियासी पूजोनी विरूपाक्षाते नमुनी. यज्ञेश्वरार्चोनी विमलेश्वर पूजिते मग. ज्ञानेश्वर ते थोर पूजा पुढे अमृतेश्वर. गंधर्व सागर मनोहर पूजा करी गा भक्तीसी. भीमचंडी शक्तीसी पूजा चंडी विनायकासी.
रवी रक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी गा मनोभावे. नरकारण तर काशी पूजी गा भीमचंडीसी. वीण विचे तुम्ही त्यासी पुनर्दर्शन दे म्हणून. एकपाद विनायकासी पुढे पूजिले भैरवासी. समागमे भैरवीसी पूजा करी गा ब्रह्मचारी. भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे ख्यात पूजा करी गा तू त्वरित. कपदेश्वर लिंगासी. नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी. वीरभद्रेश्वर चतुर्मुख विनायका. देहली विनायकासी पूजी गणेश षोडशी. दड गणेशासी पूजा करी मनोहर. कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर. पुढे एकादश रुद्राणी ते पूजावे. तिथून जावे तपोभूमीसी पूजा करी गा भक्तीसी. रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ. भरतेश्वर असे थोर लक्ष्मणेश्वर मनोहर. पूजी मग शत्रुघ्नेश्वर द्यावाभूमी अर्ची मग. नवशेश्वर पूजन करी रामेश्वर ध्यान. पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परियेसा. असंख्यात तीर्थवरण तेथे करावे तुम्ही मनन. असंख्यात लिंग जाण पूजा करी गा मनर निर्मळ. पुढे असे लिंग थोर नामे दाणा. देव संगेश्वर पूजा करी गा मनोहर. पाशपाणी विनायका त्याची पूजा करुनी. पृथ्वीश्वरा ते नमोनी. युपरसी स्नान करुनी. कपिलधारा स्नान करी. वृषभध्वजासी पूजोनी. ज्वाला नरसिंह वंदी चरणी. वर्णा संगमी स्नान करुनी. श्रद्धादी कर्मे करावी. संगेश्वर पूजावा पुढे पूजी तू केशवा. सर्व विनायक बरवा पूजा करी गा ब्रह्मचारी. पूजी प्रल्हादेश्वरासी स्नान कपिल तीर्थीसी. त्रिलोक चनईश्वराची पूजा करी गा भक्तीने. पुढे ते महादेव पंचगंगा तीर्थाव पूजा करी गा भक्तिभावे. तया बिंदू माधवासी पूजिले मंगळागौरीसी. गभस्तीश्वरा परियेसी. वसिष्ठ नामदेवासी पर्वतेश्वरा पूजी मग. महाश्वराचे पूजेसी. पुढे सिद्धिविनायकासी पूजा. सप्तावर्णेश्वराची सर्व गणेश पूजावा. मग जावे मणिकर्णिकेसी. स्नान करावे विवेकेसी. विश्वेश्वर स्मरुनी मग हर्षी महादेवासी पूजावे. पुनरपी जावे मुक्ती मंडपासी. नमन करावे विष्णूसी पूजावे. तुवा दंडपाणीसी मग धुंडीराज अर्थावा. आनंद भैरवासी पूजनी. आदित्य शास्ते नमोनी पूजा करी गा एकोमनी. मोदादी पंचविनायकाची पूजा करी जा विश्वेश्वरासी. मोक्ष लक्ष्मी विलासाची नमुनी जावे सन्मुखेसी. मंत्र म्हणावा येणे परी. जय विश्वेश विश्वात्मन. काशीनाथ जगत्पत्ते. तत्प्रसादा महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा. अनेक जन्म पापानी कृतानी. मम शंकर गतानी. पंचक्रोशात्मलिंग स्थास्य प्रदक्षिणात. ऐसा मंत्र जपुनी पुढे जावे शिवध्यानी. मुक्तिमंडपाती करुनी आठाढाई वंदावे. प्रथम मुक्तिमंडपासी नमन करावे परियेसी. वंदीजे शृंगार मंडपासी. ऐश्वर्य मंडपासी मग जावे. ज्ञान मंडपा नमोनी. मोक्षलक्ष्मी विलासस्थानी. सुमुक्त मंडपावतुनी. आनंद मंडपा तुवा जावे. पुढे वैराग्य मंडपासी तुवा जावे भक्तीसी. येणे परी यात्रेसी करी गा बाळा ब्रह्मचारी. आणि एक प्रकार सांगेन एक विचार. नित्य यात्रा मनोहर एक बाळा गुरुदाता. सचैल शुची होनी स्नान चक्र पुष्करणी. देवादिपतर तर्पिणी. ब्राह्मण पूजा करावी. मग निघाले तेथुनी. धूपदेश्वर नमोनी. श्री विष्णू ते पूजावे. मग नमावे दंडक पाणी. महेश्वरा ते पूजोनी. पुढे जावे तेथुनी. धुंडीराज अर्तावा. ज्ञानवापी करी स्नान. नंदिकेश्वर पूजन. तारकेश्वर अर्चन. पुढे जावे मग तुवा. महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे. का दंडपाणी विशेषा पूजा करी गा मनोहर. मग यात्रा विघ्नेश्वर करी गा बाळा मनोहर. लिंग से ओंकारेश्वर प्रतिपतेसी पूजावा. मच्छोदरी तीर्थेसी स्नान करावे पाडवीसी.
त्रिलोक महादेवासी दोन्ही लिंगे असती जाण, तेथे विजतिजेसी जावे तुवा यात्रेसी यात्रा जाणा चतुर्थीसी, कृतिवास लिंग जाणा रत्नेश्वर पंचमीसी चंद्रेश्वर पूजेसी, षष्ठीसी जावे तुवा हर्षी ऐक शिष्या एक चित्ते, सप्तमी केदारेश्वर अष्टमी लिंग धर्मेश्वर, तिरीश्वर लिंग थोर, नवमी यात्रा महापुण्य, कामेश्वर दशमीसी एकादशी विश्वकर्मेश्वरासी, द्वादशी माणिककर्णिकेसी माणिककर्णिकेश्वर पूजावा, त्रयोदशी प्रदोदेशी पूजा अविमुक्तेश्वरासी, चतुर्दशी विशेषी विश्वेश्वर पूजावा, जर कोणी काशीवासी असेल नर परियेसी करावी यात्रा आहेसी, नाहीतरी विघ्ने घडती, शुक्ल पक्षी येणे परी यात्रा करावी मनोहरी, कृष्ण पक्षाती यावरी यात्रा करावी सांगेन, चतुर्दशी धरुणी यात्रा करा प्रतिदिनी, एक एक पृथक करुनी सांगेन एका एक चित्ते, वरुणा नदी करा स्नान करा शैलेश्वर दर्शन, संगमेश्वर पूजन संगमी स्नान तैदिनी, स्वलिन तीर्थयात्रासी स्वलिनेश्वर पूजा हर्षी, मंदकिनी येणे दिवशी पूजा करावी मध्यमेश्वरा, माणिकर्णिका स्नानेसी पूजा ईशान्येश्वरासी, हिरण्यगर्भ प्रियसी लिंग दोन्ही पूजावे, स्नान धर्मपेसी करी पूजा गोप्रेक्षेश्वरासी, पूजा करी तया दिवशी एक बाळा ब्रह्मचारी, कपिलदारा तीर्थासी स्नान करावे भक्तीसी, ऋषभ ध्वजलिंगासी पूजा दशमी दिनी, उपशांत कुपेसी स्नान करावे भक्तीसी, उपशांतेश्वरासी पूजा करीगा तया दिनी, पंचचुंडा दोहात स्नान करावे शिवध्यात, ज्येष्ठेश्वर लिंग त्वरित पूजावे तया दिवशी, कपचतुर समुद्रेसी स्नान करीगा भावेसी, समुद्रेश्वर हर्षी पूजा तया दिनी, देवापुढे कृपासे स्नान करावे संतोषे, शुक्रेश्वरा पूजा हर्षे तया दिनी प्रियेसा, दंडखात तीर्थेसी स्नान करा तुम्ही हर्षी, व्याघ्रेश्वर पूजेसी तुवा जावे तया दिनी, शोकनेश्वर तीर्थेसी स्नान करोनी देवासी, तीर्थनामी लिंगासी पूजा करा मनोहर, चंबुकतीर्थ मनोहर स्नान करावे शुभाचार, पूजा करीगा चंबुकेश्वर चतुर्दश लिंग ते, शुक्ल कृष्ण पक्षेची अष्टमी तिथी विशेषी पूजावे तुम्ही लिंगासी सांगेन एका महापुण्य, दक्षेश्वर पार्वतीश्वर तिसरा पशुपतीश्वर, गंगेश्वर नर्मदेश्वर पूजा करीगा मनोभावे, गर्भस्थेश्वर सतीश्वर मध्यमेश्वर असे थोर, तारकेश्वर निर्धार नवलिंगे पूजावी, आणिकलिंगे एकादश नित्य यात्रा विशेष, अग्निघ्रेश परियेस यात्रा तुम्ही करावी, दुसरा असे उर्वशीश्वर नकुलेश्वर मनोहर, चौथा आषाढेश्वर भारभूतेश्वर जाणावा, लांगलीश्वरी पूजा करा त्रिपुरा तका ओजा, मन प्रकाशेश्वरा काजा तुम्ही जावे पूजेसी, प्रतिकेश्वर देखा सदाल मदा तसेश्वर एका, तिल पर्णेश्वरनिका पूजा करी भावेसी, आता शक्ती यात्रा कराव्याची सांगेन एका विदेशी, शुक्ल पक्ष तृतीयेची 8 यात्रा कराव्या, कोप्रेक्ष तीर्थ देखा स्नान करून एका पूजा, मुख निर्माळे का भक्तिभावे करोनी, ज्येष्ठवापी ध्यानेसी ज्येष्ठ गौरी पूजा हर्षी, स्नान करा ज्ञानवापीसी शृंगार सौभाग्य गौरी पूजावी, स्नान करा विशाळ गंगेसी पूजा विशाळ गौरीसी, ललिता तीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावी, स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानीसी, बिंदू तीर्थ स्नानासी मंगळा गौरी पूजावी, पूजा इतके शक्तीसी मग पूजिले लक्ष्मीसी, येणे विधी भक्तीसी यात्रा करावी मनोहर, यात्रा तीर्थ चतुर्दशी पूजा सर्व गणेशासी, मोदक द्यावे विप्रांशी विघ्न न करी तिरवासी अंते, मंगळ रविवारेशी यात्रा करी भैरवासी, षष्ठी तिथी प्रीतीसी जावे तुम्ही मनोहर, रविवार सप्तमीसी यात्रा करावी रवी देवीशी, नवमी अष्टी चंडीसी यात्रा तुम्ही करावी, अंतर्गृह यात्रेसी करावी तुम्ही प्रतिदिवशी विस्तार, काशी खंडासी ऐसे एक ब्रह्मचारी,
ऐसे विश्वेश्वर पायात्रा करावी तू अपवित्रा, आपुले नाभी सोमसूत्रा लिंग प्रतिष्ठा करावी. इतुके ब्रह्मचार्यासी यात्रा सांगितो तापसी, आचरे येणे विदिसी तुम्ही वासना पुरेत. तुझवरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू, मनी श्रीगा निर्धारू गुरुस्मरण करीत असे. इतके सांगून तापसी अदृश्य झाला परियसी, ब्रह्मचारी म्हणे अशी हाची माझा गुरु सत्य. अथवा होईल ईश्वरू मजवरी कृपा केली श्री गुरु, कार्य साधते निर्धारू म्हणून मनी विचारितो. नराधिता आपण एका भेटला मज पिनाका, गुरु कृपा होय जो का सकाळा निविष्ट पाविजे. समस्त देवी येसी गती दिलिया वाचून न देती, ईश्वर भोळा चक्रवर्ती गुरुप्रसादे भेटता. ज्ञान तपास काही न करता सायास, भेटी जाहली विश्वेश्वास गुरुकृपे करुणी. ऐसे श्री गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जया त्वरित, विधीपूर्वकाचरित यात्रा केली भक्तीने. पूजा करिता भक्तीसी प्रसन्न झाला योमकेशी, निज स्वरूपे सन्मुखेशी उभा राहिला शंकर. प्रसन्न होऊन शंकर से दिग्धला मग मागवर संतोषिनी, त्वष्टकुमार विनंता दाहला वृत्तांत. जे जे सांगितले श्री गुरु आणि त्याचे कन्याकुमारू, सांगता दाहता विस्तारू तया शंकरा जवळी देखा. संतोषिनी ऐश्वर देता झाला किरवर, म्हणे बाळा माझा कुमर सकळ विद्या कुशळ होसी. तुआ केली गुरुभक्ती तेने झालो आपण तृप्ती, अखिल विद्या तुझ्या हाती विश्वकर्मा तुझी होसी. चतुर्विध पुरुषार्थ लादेल तुझ परमार्थ, सृष्टी रचावया तू समर्थ होसी जाण. द्वष्टपुत्रा ऐसावर लादोन द्वष्टा पुत्रा आनंदोन, केले लिंग स्थापना आपले नामी तेथे देखा. मग निघाला तेथून केली आयती तक्षणी प्रसन्न होती, शूलपाणी काय नव्हे परियेसा. जे जे मागितले गुरु सकळ वस्तू केल्या, चतुरू घेऊन गेला वेग वक्तृ तया गुरु सन्मुखेसी. सकळ वस्तू देऊनी लागत असे श्री गुरुचरणी, अनुक्रमे गुरुमणी पुत्र कन्येसी वंदिले. उल्हास जाहला श्री गुरुसी, अलिंग तसे महाहर्षी म्हणे शिष्य ताता ज्ञानराशी. तुष्टलो तुझे भक्तीने सकळ विद्या कुशळ होसी, अष्टैश्वर्य नांदसी त्रिमूर्ती होसील तुझ वासी वशी. एक शिष्य शिखामणी घर केले तू आम्हासी, आणिक वस्तू वचित्रसी चिरंजीव तुझी होसी. अचंद्रार्थ तुझे नाव स्वर्ग मृत्यू पाताळासी, तुझे पर्वती चातुर्यासी रचना तुझी सृष्टीची. 1464 तुझी ज्ञाता तुझ वश अष्टसिद्धी होतील जाणतव निधी. चिंता कष्ट तुझ न होती कधी म्हणून वर दाहला. ऐसा वरला दोन्ही गेला शिष्य महाज्ञानी, येणे करी विस्तारुनी सांगे ईश्वर पार्वतीसी. ईश्वर म्हणे गिरियेसी गुरु भक्ती आयसी, एक भाव असे ज्यासी सकळाभिष्ट तो पावे. भव म्हणजे सागरू उतारावया पैल पारू, समर्थ असे एक गुरु त्रिमूर्ती त्याच्या अधीन. या कारणे त्रिमूर्ती गुरुची होय सिद्धांती, वेदशास्त्रे बोलती गुरु विणे पार नाही. यस्य देवे परा भक्तिर्य यथा देवे तथा गुरौ, तैसे ते कथिता ह्यार्था प्रकाशन्ते महात्मनम. ऐसे ईश्वर पार्वतीसी सांगता दाहला विस्तारेसी, म्हणून श्री गुरु प्रीतीसी निरोपिले सायन देव द्विजाते. तुके होता रजनीसी उदय दाहला दिनकरासी, चिंता म्हणजे अंधकारासी गुरुकृपा ज्योती जाणा. संतोषिनी द्विजवरू करिता झाला नमस्कारू, ऐसी बुद्धी देणार गुरु तुझी स्वामी कृपानिधी. नमन करुणी श्री गुरुसी विनवितसे भावेसी, स्वामी कथा निरोपिलीसी अपूर्व माते वाटले. काशी यात्र विधान निरोपिले मद विस्तारून, ते वेळी तेथेची होता आपण तुम्हा सहित स्वामिया. पाहे आपले दृष्टांती स्वामी काशीपुरी असती, जागृती अथवा सुषुप्ती न कळे माते स्वामिया. म्हणून विप्रते वेळी वंदी श्री गुरुचरण कमळी, विनवितसे करुणा पहाळी भावभक्ती करोनिया.
जय जय परमपुरुषा परत्पराम परमहंसा भक्तजन हृदय निवासा श्री नृसिंह सरस्वती. ऐसे तया अवतारी पूर्वज तुझा स्तोत्र करी सांगेन तुझ अवधारी एकचित्ते परियेसे. येणे परी स्तोत्र करीत माहुती करी दंडवत सद्गदित कंठ होत रोमांच अंगी उठी येले. म्हणे त्रिमूर्तीचा अवतारू तो तुची देवा जगद्गुरु आम्हा दिसतोसी नरू कृपानिधी स्वामिया. मदत दाखविला परमार्थ लभ्यचारी पुरुषार्थ तुची सत्य विश्वनाथ काशीपूर तुझपासी. ऐसे करी श्री गुरुसी विनवी विप्रपर्येसी संतोषिनी महाहर्षी निरोपदेसी. तय वेळी श्री गुरु म्हणती सायन देवासी दाखविली तुझ काशी पुढे वंशई कविसी. यात्रा फळ तुम्हा ते तुझे आमचा निज भक्त दाविला तुझ दृष्टांत आम्हा पाशी सेवा करीत राहे भक्ता म्हणविले. जरी राहसी आम्हा पासी नको वंदू म्लेच्छासी आणोनिया स्त्री पुत्रासी भेटी करावी म्हणतसे. निरोप देवनी दासी गेले श्री गुरु मठासी सदानंद जैसी तैसी होतो श्री गुरु भक्त जना. आज्ञा घेऊनी सहज गेला तुमचा पूर्वज कालत्र पुत्रासहित द्विज आता श्री गुरु दर्शना. भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष परियेसी आलो शिष्य भेटीसी. एक भावे करुणी येती शिष्य लोटांगणी एको भावे तनुमनी येऊनी लागती चरणी. सद्गतीत कंठ जाहले करजोडणी तैवेळी स्तोत्र करती तेही सकाळी. ओम नमोजी चंद्रमौळी त्रिमूर्ती तुची होसी. त्रैमूर्तीचा अवतारू जहलासी स्वामी जगद्गुरु नकळे पार हरिठरू ब्रह्मादिका गुरुनाथा. तुझा महिमा वर्णासी शक्ती केची अम्मासी आदी पुरुष भेटलासी कृपानिधी स्वामिया. जैसा चंद्र चकोरासी उदय होय सुधारसी तैसे आम्ही संतोषी तुझे चरण देखता. पूर्वजन्मी पापराशी केल्या होत्या बहुवशी स्वामी तुझे दर्शनेसी पुनीत झालो म्हणतसे. जैसा चिंतामणी स्पर्श होता लोह कांचन होय तत्वता. मूर्तिका जम्बू नदीत पडता तात्काळी होय सुवर्ण. जैसा मानव सरोवराशी कावळा जाय स्वस्वभावेसी तात्काळ होय राजहंसी. तैसे तुझे दर्शनेसी पुनीत झालो. गंगा स्नान पापनाशी ताप हरतो शशी कल्प वृक्ष छायसी कल्पिले फळ पाविजे. एकेकाळाशी एक गुण ऐसे असती लक्षण दर्शन होता श्री गुरुचरण तिन्ही फळ पाविजे. पाप हरते तत्काळी ताप चिंता जाय सकाळी दैन्य कानना जाळी श्री गुरुचरण दर्शन. चतुर्विध पुरुषार्थ देता होय श्री गुरुनाथ ऐसा वेद सिद्धांत देखिले तू ते आजी आम्हा. म्हणून आनंद देसी गायन करी संतोषी अनेक रागे परियेसी कर्नाटक भाष्य करुनिया. कंडे निंदू भक्त नजर भाग्य निधिया गुर. येणे परी श्री गुरुसी सुती गेली बहुवशी संतोषिनिया महार्षी आश्वासिती तैवेळी. प्रेम भावे समस्तासी वैसामती समीपेसी जैसा लोभ मातेसी बाळकाश्वरी परियेसा. सिद्धमणे नामकरणी काय सांगू तयादिनी केशी कृपा अंतकरणी तया श्री गुरु यतीच्या. आपुले कलत्र पुत्रेसी जैसा लोभ प्रियेसी तैसे तुमचे पूर्वजांसी प्रेम भावे पुसतासी. गृहवार्ता कुसुरी क्षेम पुत्र कलत्री द्विज म्हणे सांगे मनोहरी विस्तारी परियेसा. कलत्रेसी नमून सांगे क्षेम समाधान होते पुत्र दोघे जण चरणावरती घातले. ज्येष्ठ सुत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपानिधी श्री गुरुनाथ माथा हात ठेविती. श्री गुरु म्हणती द्विदासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य होईल पूर्णायुषी संतती याची बहुवस. हाची भक्त आम्हासी असेल श्री आयुक्तेसी तू आता म्लेच्छासी सेवा वंदन न करावे. आणि तुते असे नारी पुत्र होतील तिथे चारी नांदतील श्रिया करी तुवा सुखे असावे.
ज्या दिवशी क्लेशाची तुवा जाऊनी वंदिसी, हानी असे जीवासी म्हणून सांगती तैवेळी. तुझा असे वडील सुत तोची आमचा निज भक्त, ह्याची कीर्ती वाढेल बहुत म्हणती श्री गुरु तैवेळी. मम म्हणती द्विदासी जावे त्वरित संगमासी, स्नान करुनी त्वरितेसी यावे म्हणती तैवेळी. ग्राम लोक तया दिवशी पूजा करीत अनंतासी, येऊन श्री गुरुची पूजा करती प्रियेसा. पुत्र मित्र कलंत्रेसी गेला स्नाना संगमासी, विधीपूर्वक अश्वस्थासी पूजनीय.